महाराष्ट्र के जालना जिले के अनोवा गांव में इंसानियत को झंझोर कर रख देने वाली घटना सामने आई है, जहां कैलाश बोराड़े नामक दलित समाज के व्यक्ति को कुछ लोगों ने शरीर पर के कपड़े उतारकर उसके नंगे बदन पर लोहे की सरिया गर्म कर दाग दी, जिसे मराठी भाषा में कह सकते हैं कि चटका दिया गया। उसका अपराध मात्र इतना था कि वह भगवान शंकर के मंदिर में पूजा करने गया था। वहीं उसे लोहे की सरिया गर्म कर चटका देते समय उन वहशियों ने उसका वीडियो तक बनाया। फिलहाल घायल कैलाश को छत्रपति संभाजी नगर के सरकारी अस्पताल में भर्ती किया गया है। वहीं इस मामले पर घायल कैलाश ने मीडिया को जानकारी दी। दादा मला सांगा की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं? नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं आमच्या मंदिरावर, तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर. मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो. तिथून आलो पालखीतून. मी म्हटलं आपण दर्शनाला जाऊ म्हटलं, दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण दत्रा वितरातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या. संध्याकाळी येऊ म्हटलं. मी संध्याकाळी गेलो. मी तिथं किती वाजता गेली? मी 9-9:30 वाजले असेल दादा मला. तिथून यात्रेतून आला पालखीतून. आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला, आता तसं बोलला ते मला. त्यानं पहिले सळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या, जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित तू लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय तुला माहित नाही आम्ही कोण आहे. आमची तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौड आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे. मी काही बी करू शकतो. हे तुला पाहिजे नाही का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये आहे, तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये, बाया आहे. बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे मला. वडत नेलं मग ते जरा झटके मारत नेलं मला ते कुठं समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडले, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी तिने बोलायची हिंमत होते. मग पण मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, त्याला घाबरलेच होतो. पण तेव्हा बी मला देशी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे, तुला तुम्ही केले दादागिरी का? तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर? म्हणलं भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब. कोण तुम्हाला म्हणतो देशी खाली काढतो? सोनू दौड, नवनाथ दौड बी होता. तो म्हणे तुला दाखवून देतो म्हणे. नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं, त्याला दाखवून दे म्हणे, जेसीबी खाली पाहून घे म्हणे, मी त्या पाठीशी पुढे उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे, त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला. 2-3 बुक्के मारले मला पहिले, 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही 1-1.5 महिना तुम्हाला मारलं, कोण सोबत होते त्यावेळेस? त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्याना या दौडना ते मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या, कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे मला थोडस हे झालं मला. मग मी उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुद्धा दौड. मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं इकून टिकून बी माई बरोबरी करू शकत नाही. म्हणाला हो का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं, असं तर बोललो. पण तिथे ऐकायची नाही. ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले. ते गण म्हणाले नको रे बाळा, तू मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती, त्याची मोडशी जिरवतो, त्याला मारूनच टाकतो. मी पाहून घेईन, मग भाऊ पाहून घेईन. नवनाथ दौड मग भाऊ आहे, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का? मग त्याचा हात आहे म्हणून तर याची हिंमत बळ इतका भरपूर आहे.
ते नसताना याचं ही कुठं हिंमत लागणार आहे. त्याचा हात आहे म्हणून तर जमतं ते, मग कसं काय जमणार आहे त्याला. तुमच्यासोबत जे लोक उभा होते त्यांनी तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केला. केलता त्यांनी मला, पण ते ऐकत नव्हता. ह्यो आहे ना, ह्यो ऐकत नव्हता. ह्यो म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यानं मला पाडलं, पायावर पाठीवर लाथा मारल्या पहिले. मग ते काढलं, त्यांनी काढलं, त्यांनी मारलं. मग खूप गंभीर जखमी दिले, खूप त्रास झाला मला. पण ते महादेवानं मला वाचवलं. त्या बिचाऱ्यानं मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं. त्याच्याच भरवशावर मी त्याची सेवा करतो. मला त्याचं हिमतीचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होतं. काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला 992ला. तुझे पोरं शिकवतो म्हणे 12ही लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं ते देतो 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ, मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब म्हटलं. म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते? हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतो का? हा, फोन केला त्यांनी मला. 2 पैसे जाणे दाखवतो का? हो. काय म्हणे? 1-1.5-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12ही लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे. म्हणलं मी घेऊ शकत नाही. म्हणलं माझे बंधू माझ्या संघ आहे म्हटलं. माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हटलं. माझ्या समाज बांधवांना मला खूप साथ दिला. मला एक सांगा, तुम्हाला आता 9 वार्ड मध्ये दीपक बोराडे भेटीला आले, मला अभिमान वाटला त्यांचा. दीपक बोरचा या वाघमारे साहेबाचा मला अभिमान आहे. आखे साहेबांनी मला खूप मनोबळ, त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं. आणि पुढे धनगर भाऊ समाज गोपीचंद दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का. माझ्या भाऊ विष्णू सावळी यांना, मावस भावांना फोन करून सांगितलं, धीर दिला त्याला पण. ते म्हणे तू ताण नको घेऊ, त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे. विष्णूंना मला खूप साथ दिला, विष्णूंना पण. दीपक भाऊ काय म्हणले तुम्ही? दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं. विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात आहे, ताण नको घेऊ दे, तुला मरू देत नाही म्हणे. तुला मरू दिला असतं, तुला देवता आहे त्या पाठीशी. पण आपले समाज बंधू दीपक भाऊ बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं. खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगता शब्दामध्ये तर आपल्याला समजत. इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे, मला काही इतकं समजत नाही, बोलता येत नाही. पण त्यांचं मला पाठबळ खूप आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत आहे, नाही तर त्यांनी मला दूसऱ्या दिवशी परत मारला असतं. वहीं कुछ लोगों का यही कहना है कि घायल कैलाश बोराड़े के छोटी जाति होने के चलते उनके साथ ऐसा व्यवहार किया गया। वहीं इस मामले में महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस घटना को गंभीरता पूर्वक लेकर आरोपी को कड़ी से कड़ी सजा दिलवाने का आश्वासन दिया है, जिस पर पुलिस ने इस मामले में एक व्यक्ति को गिरफ्तार भी किया है। मगर आप इस वीडियो पर नजर डालिए, यहां घटना के समय कई लोग उपस्थित थे, तो आखिरकार एक ही व्यक्ति को गिरफ्तार क्यों किया गया, यह भी एक बड़ा सवाल उठता है। जालना से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।